नमस्कार. आज मी तुम्हाला भगवान शिवाच्या अवतरणाची एक वेगळीच कथा सांगणार आहे, जी पुन्हा कालच्या कथेप्रमाणे महाभारत काळाशी जोडली गेलेली आहे. शिवानी कुठे कुठे येऊन काय काय केलंय ते जरा बघणं आवश्यक आहे. आता ही जी कथा घडते, जे नेहमी मी लोकेशन स्थळ शेवटी सांगतो, आता पहिल्यांदा सांगतो. ही कथा घडली आहे उत्तराखंड राज्यामध्ये. उत्तराखंड राज्यातल्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या अगदी हिमालयाच्या पर्वतरांगांच्या तिथे. या पर्वताचं नाव आहे इंद्रकील. बहुतेक पांडवांच्या वनवासाच्या काळातल्या कथा या त्याच भागातल्या आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा बद्रीनाथ धामावरून जोशीमठकडे येता, किंवा जोशीमठकडून ज्योतिर्मठ म्हणतात त्याला, त्याचं नाव पुढे जोशीमठ असं झालं. ज्योतिर्मठ करून बद्रीनाथ धामाकडे जात असताना तुम्हाला आणखी एक स्थळ सापडतं, ते म्हणजे हनुमंताचं मंदिर. ते मंदिर का तिथं माहीत आहे? ते मंदिर यासाठी आहे की तिथे हनुमंतांनी आपली शेपटी आडवी टाकून भीमाची परीक्षा बघितलेली होती. ते मंदिर आहे. आपण जेव्हा जातो पर्यटनाला तेव्हा ते नक्की बघितलं पाहिजे. मी यासाठी हे स्थळ सांगतोय, लक्षात ठेवा नेहमी, की उगाच काहीतरी लिहायचं म्हणून कथा आमच्या पुराणांमध्ये लिहिलेली नाही आहेत. ही सगळी स्थळं उपलब्ध आहेत. आमची अडचण काय आहे? आम्ही हे जाणून घेत नाही, आम्ही रिलेट करायला जात नाही, आमच्या पुढच्या पिढीला ते रिलेट करून देत नाही. पोरगं विचारतं, बाबा कुठे घडलं होतं? हे इथे घडलं होतं, इथे आहे ती कथा, इथे ते झालं होतं. वनवासात गेले म्हणजे कुठे गेले? जसे रामचंद्र वनवासाला निघाले म्हणजे अयोध्येतून शृंगवेरपूरला आले, शृंगवेरपूरवरून प्रयागराज तीर्थी आले, प्रयागराज तीर्थावरून चित्रकूटावर गेले, चित्रकूटावरून प्रवास करत करत पंचवटीला आले, पंचवटीत सीताहरण झालं, सीताहरणाच्या नंतर शोधामध्ये ते किष्किंधा नगरीत गेले, कर्नाटकाकडे गेले, आणि तिथून ते परत त्यांचा प्रवास रामेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत झाला. मग पुढे धनुष्यकोडीवरून तो पूल, लंका, हे सगळं घडतं. आपण आजही रामवन पथगमन मार्ग सांगू शकतो. तसा पांडवांचा देखील वनवासाचा मार्ग आहे. तो वनवास हरियाणा राज्यातून सुरू होतो. म्हणजे हे काय अलीकडे आले नाहीत, ते वर गेले. हरियाणा राज्यातून सुरू होतो आणि तो सगळा वनवासाचा प्रवास हा केदारनाथ बद्रीनाथ धामाच्या कडे होतोय. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, एकदा वाट बघून आले होते तिकडून रस्ता बघून. म्हणूनच शेवटी त्यांनी स्वर्गारोहणाचा मार्ग बद्रीनाथ धामापासून माना गावाच्या पासून निवडलेला होता, कारण तोच मार्ग शिवाच्या कैलासाकडे जाणारा होता. हे आपण जरा समजून घेतलं पाहिजे. हे तिथं कसं काय झालं, तिथं कसे काय गेले, तर हे सगळी महाभारताची कथा ही हरियाणा आणि दिल्ली या भागात घडलेली आहे. आणि तिथून तो उत्तर भारत, उत्तराखंड हा जवळचा आहे, तिथेच सगळी ती देवालयं आहेत, म्हणून तिकडे ते गेले होते. असाच अर्जुन वनवासाच्या काळामध्ये उत्तराखंड भागामध्ये राहत होता. एकटा अर्जुन नाही, सगळे पांडव आणि सगळेच त्या उत्तराखंडच्या भागामध्ये राहत होते. आणि तेव्हा अर्जुनाला वनवास करता करता त्याला मिळालेले शाप, त्याला मिळालेलं वरदान याचा उपयोग करून घ्यायचा होता. म्हणजे अर्जुनाला काय झालं होतं? अर्जुनाला कृष्णाने बऱ्याच विद्या शिकायला लावल्या बरं का. आपला खराखुरा मार्गदर्शक जे सांगतो ते गुपचूप ऐकणारा उत्तम शिष्य मित्र असू शकतो. अर्जुनाला सांगितलं, जा स्वर्गात. हे गेला. ते म्हणलं, तुझे पिताश्री इंद्र आहेत? म्हणलं, हो. इंद्राच्या दरबारामध्ये मेनका, रंभा, अप्सरा सगळ्याच आहेत? ते म्हणलं, हो. मग त्या ज्या नृत्य कौशल्य दाखवतात, जे त्यांच्याकडं वादन चालतं, गायन चालतं, नृत्य चालतं, ते सगळं शिकून घ्यायला हवं. वेडा होता का कृष्ण अर्जुनाला असं सांगायला? हा गेला. काहीही न विचारता ती कला शिकून आला, आणि ही कला पुढे उपयोगात आली अज्ञातवासामध्ये. त्याला रूप बदलता आलं. अर्जुनाची ओळख लपविण्यासाठी अर्जुन स्त्री वेश धारण करून
शिकवत राहिला विराट राजाच्या घरी. विराट राजाच्या मुलीला, उत्तरेला तो ही कला शिकवत राहिला. हे अर्जुनाला मिळालेल्या ज्ञानाचा फायदा होता. आणि अर्जुनाला जो शाप मिळाला होता अप्सरांच्याकडून, तो आमच्याकडे दुर्लक्ष करतोस का, जा तू बाई होशील. मग कसं बसं सांगून त्या बाई होण्याचा काळ 1 वर्षावर आणला होता. आणि तो अज्ञातवासामध्ये 1 वर्षाचा काळ त्याला उपभोगता आला होता. अर्जुनाने जेव्हा वनवासाचा काळ सुरू झालाय तेव्हा वेगवेगळ्या ऋषींची सेवा केली आहे. दुर्वास प्रसन्न झालेत आणि दुर्वासाने अर्जुनाला सांगितलंय की बाळा, तुला वेगवेगळे अस्त्र मिळणार आहेत, त्या अस्त्राच्या शोधात तुला जावं लागेल, कारण तुला एक भयंकर युद्ध लढायचं आहे. दुर्वासांचं हे वाक्य कृष्णाने अर्जुनाला परत सांगितलं. म्हणाले, लक्षात ठेव, ऋषींनी तुला काय सांगितलंय. आता या जगात असलेले सर्वोत्तम अस्त्र तुझ्याकडे असले पाहिजेत. तुझ्याकडं ब्रह्मास्त्र असलं पाहिजे, तुझ्याकडे नारायणास्त्र असलं पाहिजे, तुझ्याकडे पाशुपत अस्त्र असलं पाहिजे. नुसते अस्त्र असून उपयोग नाही, हे अस्त्र इतरांच्याकडे पण असतील. त्या अस्त्रांचा सामना कसा करायचा हे कळलं पाहिजे. नाही तर नारायणास्त्रासारखं होतं. नारायणास्त्र सोडलं कर्णानं आणि हे सगळे बसले त्याचा प्रतिकार करत. प्रत्यक्ष नारायणाला सांगावं लागलं, अरे नारायणास्त्राचा प्रतिकार करू नका, तुमचं बळ नारायणास्त्रात जातं. कधी कधी आपल्यापेक्षा सशक्त माणसाला प्रणाम करून त्याचा हल्ला परतवणं आवश्यक असतं. तर तुला सगळी अस्त्र मिळवावी लागतील अर्जुना, जा तपश्चर्या कर. म्हणला, कोणाची करू. ते म्हणला, इंद्र तर तुझा बापच आहे, ते तुला देईलच. मी विष्णू आहे, माझी तपश्चर्या करण्याची गरज नाहीये. ब्रह्मदेव तुझ्यावर असेही प्रसन्न होतील, त्यांचीही तपश्चर्या करायची गरज नाहीये. या सगळ्या सृष्टीला संचलित करणारी एक देवता आहे आणि ते म्हणजे महादेव, देवाधिदेव महादेव. त्या महादेवांची तपश्चर्या तुला करावी लागणार आहे. ती तपश्चर्या करशील तर तुला त्याचा फायदा होईल. महादेवांच्याकडून तू पाशुपतास्त्र मागून घे. ठीक आहे, कृष्णाचं ऐकायचं असतं, कृष्णानं सांगितलेलं ऐकायचं असतं. असं त्यातच आपल्या आयुष्याचं भलं असतं. म्हणून गीता आजही आपल्यासाठी कायम अनुचरणीय आहे. जे गीतेचं पठन करत नाहीत, पालन करत नाहीत, त्यांचं आयुष्य बिघडतं. पाप नसतं लागत. देव पाप नसतो देव. देव ज्ञान देतो. देव सांगतो चांगलं कसं जगता येईल ते. आपल्याला अक्कल असेल तर देवानं सांगितलेल्या मार्गावर आपण जातो, आयुष्याचं कल्याण होतं. देवानं सांगितलेल्या मार्गावर जायचं नसेल आणि प्रश्न विचारायचे असतील, हेच का, तेच का, असंच कशामुळं, पाणी असंच कशामुळं सोडायचं असतं, मग ते असं सोडलं तर नाही का चालत, अरे ठोंब्या, असं सोडतात ते मेल्यावर, असं सोडतात ते देवाला अर्पण करताना. हे ज्याला कळत नाही ना, ज्याला खुलासे हवे असतात, त्याचं आयुष्य नीट होत नाही. देवानी सांगितलेल्या मार्गावर अंधभक्त होऊन गेलं पाहिजे. अंधभक्ती काय असते? अंधभक्त शिवी नाही आहे. अंधभक्त हा गौरव आहे. माझ्या आयुष्याला आवश्यक असलेल्या मार्गाने जाण्यासाठी माझ्यापेक्षा प्रचंड पटीनं योग्य असलेल्या व्यक्तींनी मला मार्ग सांगितला आहे, मी त्या मार्गाने जावं. तुम्ही रस्ता विचारता ना, रस्ता कसा आहे हो? ते म्हणतात 4 किलोमीटर जवळून पण आहे आणि 6 किलोमीटर लांबून पण आहे. पण 6 किलोमीटरच्या रस्त्याने तुम्ही चांगलं जाऊ शकाल, 4 किलोमीटरच्या रस्त्याचं काही सांगता येत नाही. नदीला पाणी आलेलं असेल, खड्डे खूप असतील, काहीतरी असेल, त्यापेक्षा लांबून जा बाबा. मग आपण लांबून गेलो की पोचतो. नाही, त्याला काय कळतं, जवळच्या रस्त्याने जाऊ म्हणून गेलो की अडकतो, फसतो, उपाशी राहावं लागतं, पाणी मिळत नाही. ज्याला कळतं त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जावं ना, गुपचूप. आणि तो जो असतो तोच खरा शहाणा असतो. देवानं सांगितलेल्या मार्गावरून जो जातो तो खरा शहाणा. म्हणून गीता आपण तशी करत आलेलो आहोत. अर्जुनानंही ठरवलंय, देवानं सांगितलं ना जायचं आहे, तो गेला. दीर्घकाळ तपश्चर्या केली. आणि मग शिवाना वाटलं की याला आपण प्रसन्न झालं पाहिजे. तिथे
एक वराह लुडबुड करत होता. अनेक कथेत वेगवेगळं सांगितलं जातं. अर्जुनाला कळलं, दुर्योधनाला कळलं. दुर्योधनाने एक वराह दैत्य म्हणून दैत्याला वराहाच्या रूपात पाठवून दिलं. हा अर्जुनाला मारायला निघाला. अर्जुनाला ते मारणार हे लक्षात आल्यावर अर्जुनाने आपला बाण काढला, प्रत्यंचा ओढली आणि शिवांच्या लक्षात आलं की आपली तपश्चर्या करणाऱ्या अर्जुनाला त्रास देण्यासाठी एक वराह आलेला आहे. शिवानी त्याचं रक्षणही करायचं आणि परीक्षाही बघायची ठरवली. मग काय, इकडून शिवांनी आपला बाण सोडला आणि अर्जुनानं आपला बाण सोडला. एकाच वेळी 2 बाण त्या वराहाला लागले आणि तो कोसळला. अर्जुन म्हणाला, माझ्या बाणाने हे झालंय. शिव त्यावेळी नेमके भिल्लाच्या रूपात आले होते, किराताच्या रूपात आले होते. ते म्हणाले, नाही, माझ्या बाणाने झालंय. तो म्हणाला, शक्यच नाही हो, मी अर्जुन आहे, माझ्या बाणाने तो मेलाय. ते म्हणले, बाण कोणाचा लागलाय हे ठरवण्यासाठी आपल्या दोघांनाच आता युद्ध करावं लागेल. करशील? आता भिल्लाने सांगितल्यावर अर्जुन हो म्हणाला. झालं सुरू दोघांमध्ये युद्ध. अर्जुन असला, श्रेष्ठ धनुर्धर असला तरी ते महादेव होते. अर्जुनाच्या लक्षात यायला लागलं की आपला पराभव होतोय, आपलं काही चालत नाहीये. ज्याला कळतं ना आपला पराभव का होतोय तो शहाणा असतो बरं का. अर्जुन देवाचा मित्र का झाला, त्याला कळलं की आपण ज्याच्यासोबत लढतोय आणि समजतोय ना तो ते नाही आहे, वो कुछ अलग है. त्यानं विचार केला, मला पराभूत करण्याची शक्ती गुरुद्रोण, भगवान श्रीकृष्ण आणि कुठल्या तरी मोठ्या देवतेमध्ये असली पाहिजे. आणि ती मोठी देवता कोणती असेल तर मी याची तपश्चर्या करतोय ते महादेव. आपला बाण खाली टाकला, म्हणाला, महादेव क्षमा करा, ओळखलं नाही तुम्हाला, तुम्हीच माझा पराभव करू शकता या स्थितीमध्ये आलेल्या. ओळखल्याचा किती आनंद महादेवानं. महादेव जेवढे शीघ्रकोपी आहेत ना तेवढे ते आशुतोष आहेत, लवकर प्रसन्न होणारे आहेत. पटकन लगेच प्रसन्न होतात. महादेव म्हणाले, अरे वा, तू ओळखलंस मला? तो म्हणाला, हो देवा, दुसरं कोण मला एवढं त्रास देऊ शकणार आहे तुमच्याशिवाय. देव म्हणाले, ठीक आहे, तू तपश्चर्या केली आहेस, तू मला प्रसन्नही केलंयस, आता मी तुला असं अस्त्र आणि अशी काही देणगी देतोय की ज्यामुळं तुझा जय होईल. महादेवाने पाशुपतास्त्र त्याला दिलं आणि विचारलं, अजून काही अजून अस्त्र पाहिजेत? भगवान कृष्णानं काय सांगितलंय ते काय तुला असं विनाकारण पाठवणार नाहीत. मग जे भगवान कृष्णाने अस्त्र सांगितली होती ती सगळी अस्त्र महादेवाने अर्जुनाला दिली. आणि ते शेवटी अर्जुन म्हणाला, नाही, अजून एक सांगितलंय म्हणला भगवान कृष्णाने. काय? बोल. मला पुढच्या सगळ्या कार्यात यशस्वी होण्याचा आशीर्वाद द्या. अर्जुना, भविष्य काळामध्ये एक मोठं युद्ध होणार आहे आणि या युद्धात तू पराक्रम दाखवशील. या पराक्रमाने तू श्रेष्ठ धनुर्धर म्हणून गणल्या जाशील. हा आशीर्वाद मी तुला देतो आहे. आणि या आशीर्वादासोबत आणखी एक आशीर्वाद देतोय जो कृष्णानं मला सांगितला आहे की कायम तुझ्यासोबत भगवान कृष्ण राहतील, त्यामुळे तुला विजय मिळेल. नुसत्या आशीर्वादानं नाही, कायम तुझ्यासोबत भगवान श्रीकृष्ण राहतील आणि तुला यश मिळेल. या आशीर्वादाने अर्जुन धन्य झाला. महादेवांची ही लीला खूप महत्त्वाची आहे. आणि हे सगळं जे घडलं ते त्या इंद्रकील नावाच्या पर्वतावर. आजही इंद्रकील पर्वतावर तुम्हाला महादेवाचं ते मंदिर मिळेल, जे उत्तराखंड राज्यातल्या उत्तर काशी जिल्ह्यामध्ये स्थित आहे. नक्की जाऊन कधीतरी दर्शन करून या. नमस्कार.